फाईलचा ठोकळा घेऊन आले होते. पंकजा मुंडे विरोधातल्या त्या फाईल्स होत्या आणि त्या फाईलची माहिती माझ्याकडे आधी ज्यांचा फोन आला ते तेजस ठक्कर होते आणि एक राजेंद्र घनवट नावाचे एक व्यक्ती होते. आता हे सगळं तेव्हा ते माझ्याकडे फाईल घेऊन आले. मी त्यांना व्यवस्थितपणे समजवलं की मी अशी कोणाची दिलेल्या फाईलवर कधीही काम करत नाही आणि म्हणून मी पंकजा मुंडेंचा कुठलाही विषय तेव्हा लावून धरला नाही. पण नंतरच्या काळात म्हणजे जेव्हा मी बीड प्रकरण लावून धरलं, अनेक विषय लावून धरले, तेव्हा राजेंद्र घनवट यांचं नाव मी एका चॅनलच्या डिबेटवर घेतलं. ते घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात म्हणजे इथे चेतन चिखळे नावाचा एक मुलगा बसलाय, त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि हे सगळेच्या सगळे शेतकरी माझ्या घरापर्यंत येऊन त्यांनी मला समजावलं की आमच्या सगळ्यांचे मोठ्या प्रमाणावर छळ केलेत ते या राजेंद्र घनवट याच माणसांनी केलेत. तर कोण आहेत हे राजेंद्र घनवट यांची आपण आता सुरुवात करूया. हे पिक्चर पहिलं आहे. हे धनंजय मुंडेंबरोबर जे अतिशय असे छान जवळ असलेले, जसे ते कराड बरोबर असायचे तसेच जवळ असलेले हे राजेंद्र घनवट. पिक्चर नंबर 2 व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनीबद्दल म्हणजे जी फ्लाय ॲश महाजनकोकडनं घ्यायची आणि मोठ्या प्रमाणावर बाहेर विकायची, ज्याच्यावर मी ऑफिस ऑफ प्रॉफिट याचे गुन्हा दाखल व्हावा म्हणून मी अजित पवारांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटले. त्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसमध्ये डायरेक्टर जे आहेत म्हणजे याच्यात 2च डायरेक्टर आहेत. एक आहे राजश्री धनंजय मुंडे आणि दुसरे आहेत राजेंद्र घनवट, पोपटलाल घनवट. हे पकडा. तिसरा हा जो फोटो आहे हे मी सगळे माध्यमांना माझ्या ब्रॉडकास्ट ग्रुपवरनं देणार आहे. तिसरा हा जो फोटो आहे हा जगमित्र शुगर नावाची जी कंपनी आहे याच्यात सुद्धा राजश्री मुंडे आहेत. याच्यात आधी धनंजय मुंडे वाल्मी कराड देखील होते. त्याच कंपनीत हे सुद्धा राजेंद्र पोपट घनवट हे आज तगायत डायरेक्टर म्हणून तिथे आहेत. एवढंच नाही तर त्यांचे इतरही म्हणजे पोपटलाल घनवट हे सुद्धा या कंपनीत आधी डायरेक्टर होते. यांनी काय काय केलंय तर 11 अशा शेतकऱ्यांची माझ्याकडे आता डिटेल्स आहेत. 11. ते या प्रत्येक शेतकऱ्याला छळून छळून म्हणजे त्याच्यात एका शेतकऱ्याची 20 कोटीची जमीन होती ती त्यांनी फक्त 8 लाखात व्यवहार केला. एकाची 1 कोटीची जमीन होती त्याचा 4 लाखात व्यवहार केला. आणि जे त्यांच्या विरुद्ध लढले म्हणजे इथे आता मीरा सोनावणे आहेत, या चिखले ताई आहेत, या सगळ्यांविरुद्ध त्यांनी अफाट प्रमाणावर सगळ्यांवर गुन्हे दाखल केले, त्यांचा छळ केला. म्हणजे आज जर तुम्ही बघाल या ताई तुमच्याशी बोलतीलच तर यांच्यावर यांच्या कुटुंबावर देखील त्यांनी कसा छळ केला याची माहिती त्या देतील. मीरा सोनावणे यांचं त्यांनी म्हणजे त्यांच्या जे व्यक्ती घरचे 1997 मध्ये वारले होते ते 2006ला जिवंत दाखवून त्यांचा व्यवहार झाला असं दाखवलं. आणि या जेव्हा त्यांच्याच शेतात काम करत होत्या तेव्हा बहिणीवरून अतिशय खालच्या दर्जाचं म्हणजे तिला एक रात्र माझ्याकडे पाठव असं म्हणून मग ह्या चिडल्या आणि चिडल्यावर त्यांनी त्यांना सरळ केलं म्हणून त्यांच्यावर 8 दिवसानंतर 307चा गुन्हा दाखल केला. जे शेतकरी त्यांच्या विरुद्ध लढायचे त्या सगळ्या शेतकऱ्यांविरुद्ध मानहानीचे नंतर कुठले कुठले त्यांनी गुन्हे 307चे गुन्हे अनेक लोकांवर, यांच्या मीराताईंच्या तर त्यांच्याबरोबर 9 लोकांवर त्यांनी गुन्हे दाखल केले. आणि एवढंच नाही त्यांच्यापैकी एक माणूस हा एक PSI देखील आहे. अशा लोकांवर या माणसांनी अफाट गुन्हे केलेत. माझ्याकडे त्यांचे असंख्य व्हिडिओज आहेत ज्याच्यात ते सरळ म्हणतात की मला 2 मुलं आहेत, ती दोन्ही MBA आहेत. हे मी पोपट घनवट यांच्याबद्दल बोलतेय आणि त्याच्यात ते दोन्ही MBA आहेत. पण आम्ही सगळ्या चांगल्या राजकारण्यांशी संबंध ठेवले म्हणून आम्ही ती दहशत निर्माण करू शकलो. आणि म्हणून आम्ही दहशत निर्माण करू शकलो असं नाही म्हटलंय, म्हणून आम्ही अशा अनेक जमिनी घेऊ शकलो, अनेक प्रोजेक्ट राबवू शकलो. तर शिवम बद्दल
त्यांनी कसे तिथे मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट्स राबवलेत याची माहिती देखील त्यांनी त्या व्हिडिओमध्ये दिली आहे। हेच आपल्याला सांगतं की राजकारण्यांना हाताशी धरून हे बिल्डर्स अशा सगळ्या असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जातात।